नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जसं की तुम्ही मला पाहताय, आत्ता आपण ही एक सिरीज स्टार्ट केलेली आहे यूट्यूबमध्ये. याच पूर्वीचं लेक्चर 1 आपण म्हणूयात. लेक्चर 1 जे आहे ते ऑलरेडी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि हे लेक्चर आपलं 2 आहे या डेली MCQ बूस्टरमधलं. अतिशय महत्त्वाची ही सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो. लेक्चर 2 मध्ये आपण आणखी प्रश्न पुढील कव्हर करणार आहोत आणि या सिरीजचं महत्त्वाचं काम काय आहे. अतिशय बघा, सिरीज म्हणजे काय तर क्वालिटी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. क्वालिटी इज बेटर दॅन क्वांटिटी. आपण क्वांटिटीकडे लक्ष न देता डायरेक्ट आपण क्वालिटीवरती फोकस करणार आहोत. जे काही इंडियन पॉलिटी किंवा आपण म्हणूयात राज्यशास्त्र किंवा पॉलिटी या विषयामध्ये MPSCनी आत्तापर्यंत विचारलेली प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं सखोल स्पष्टीकरणासह आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. त्यासोबतच स्लाईडच्या माध्यमातून उत्तरे जाणून घेणार आहोत आणि हे समजत असताना आपलं कॉन्सेप्टवरती जास्त फोकस आहे, बरोबर. आणि ते करत असतानाच आपल्याला प्रत्येक प्रश्न हा खालील 5 टिप्सच्या माध्यमातून सोडवायचा आहे, अंडरस्टँड करायचा आहे. जसं की मी तुम्हाला टिप्स सांगतो काय करायचं आहे. तुम्हाला मेंटॅलिटी बनवायची आहे की तुम्ही एक्झाम टेम्परामेंटमध्ये आहात. ही तुमच्याकडनं होणारी बाजू आहे. आता बघा, तुमच्याकडनं दुसरी एक होणारी बाजू आहे जे की तुम्हाला फाइंड आउट द कीवर्ड्स. जे काही प्रश्नांमध्ये कीवर्ड्स आहेत, फॉर एक्झाम्पल कीवर्ड्स म्हणजे जिथे संसद असायला हवा शब्द, तिथे काय करतो आयोग, आपण म्हणूयात की राष्ट्रपती टाकतो, बरोबर आहे. जिथे राष्ट्रपती असायला हवं तिथे पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळ किंवा आणखी काहीतरी वेगळी शब्द तिथे ॲड केली जातात. कधी कधी राज्यपालाच्या ठिकाणी आपण म्हणूयात की राष्ट्रपतींची तरतूद केली जाते. या शब्दांचा जो खेळ आहे किंवा आपण म्हणूयात फक्त आपण वापरलेलं असतं किंवा काही, बहुतांश, या पद्धतीचे काही कीवर्ड्स आहेत ज्यामुळे प्रश्नांचा मिनिंग बदलतो आणि प्रश्नाचं उत्तरे सुद्धा बदलतात. ओके, त्यामुळे ती शब्द आपण म्हणूयात की त्यांना फोकस करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर इलिमिनेशन प्रोसेस, ही जबाबदारी माझी आहे. इलिमिनेशन प्रोसेस कशी वापरायची हे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण तुम्ही काहीतरी घ्या आणि मी काहीतरी घेतो आणि आपण सर्व सहकार्य मिळून एक सहकार्याच्या भावनेतनं आपण पुढे जाऊ शकतो. तुम्ही या 2 पद्धती हँडल करा. बाकीच्या मी गोष्टी सांगतो. इलिमिनेशन प्रोसेस काय मी सांगणार आहे. पेपर सेटरची मानसिकता. बघा, पेपर सेटरची मानसिकता काय असते की मॅक्झिमम मुलं कुठं मिसअंडरस्टँड होऊ शकतात, कुठे मुलं चुकू शकतात, कुठल्या प्रश्नाबाबत कुठपर्यंत आपण स्ट्रेंथ आहे किंवा त्याबद्दल काय प्रश्न विचारला म्हणजे मुलांच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन तयार होईल, हे त्या लोकांना माहिती असतं. ही त्यांची टेंडन्सी आहे आणि ती टेंडन्सी सुद्धा आपण ब्रेक करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे, सांगणार आहे. ओके, आणि जो काही तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या लाईफमध्ये म्हणजे MPSCच्या लाईफमध्ये अभ्यास केलेला आहे, त्यातनं तुमच्या मनामध्ये एक लॉजिक डेव्हलप झालेलं असेल माइंडमध्ये, आणि त्यासोबतच तुम्हाला एक कॉमन सेन्स आला असेल की कुठे काय असू शकतं, कुठे काय असायला हवं. हे 5 टिप्स आहेत ज्या की तुम्हाला प्रश्न सोडवायच्यात. या 5 टिप्स विद्यार्थी मित्रांनो फार फार महत्त्वाच्या आहेत. या जर टिप्स तुम्ही एक्झाम हॉलमध्ये ॲक्युरेट वापरण्याचा प्रयत्न केला, हे म्हणावं तेवढं सोपं काम नाही आहे. एक्झाम हॉलमध्ये आपलं दुसरंच काहीतरी चालतं. जो प्लॅन असतो तो प्लॅन कधीच एक्झिक्यूट होत नाही आहे, बरोबर आहे. त्यामुळे प्लॅन मी म्हणतो की एक्झिक्यूट होत नसेल तर जास्त प्लॅन करण्याच्या भानगडीत पण पडायला नको. पण जस्ट आपल्याला माहिती पाहिजे की प्रश्न हाऊ टू डील विथ क्वेश्चन इन एक्झाम हॉल, एवढं तरी माहिती असायला हवं जनरल सेन्सच्या नुसार. आणि या जर प्रोसेसनी तुम्ही गेलात तर 10% to 15% तुमचे मार्क्स वाढू शकतात इन एक्झाम, बरोबर. त्यामुळे सो प्लीज, लेक्चर सिरीज अतिशय महत्त्वाची आहे. तत्पूर्वी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर माझी विनंती आहे, तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला, मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा. आणि तुम्हाला काही अडचणी असतील किंवा तुम्हाला आवडलं असेल लेक्चर, नाही आवडलं असेल तर त्याबद्दल निशंक कमेंट्स करा. आवडलं नसेल तर डिसलाईकसुद्धा करू शकता, मला फरक पडत नाही. ओके, क्लिअर झालंय. मनामध्ये शंका ठेवू नका की डिसलाईक केलं म्हणजे काहीतरी होईल. होऊ द्या डिसलाईक, परत सुधरेल ना माणूस. आलं लक्षामध्ये. पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवरती, अतिशय महत्त्वाचा, आणि यासाठी मी तुम्हाला 30 सेकंडसुद्धा देणार आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनाने उत्तर निवडायचं आहे. लेट्स स्टार्ट युअर टाईम. बघा, 30 सेकंदसुद्धा तुम्हाला दिलेली आहेत मी, ज्या तुम्हाला या पद्धतीनं प्रश्न सोडवायचा आहे. यातनं काय होईल, तुम्हाला काय आलं, प्रश्नाचं उत्तर काय दिलं आणि त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे, या तिन्ही बाजू समजून तुम्हाला पुढलं आपण म्हणूयात की पुढली प्लॅनिंग म्हणता येईल, पुढला अभ्यास म्हणता येईल, हे तुम्हाला करायला सोपं जाईल. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्ही आन्सर निवडला असेल, आय होप माहिती आहे. आता सध्या आपण ऑफलाईन आहोत त्यामुळे मला कळलंय की तुम्ही एक आन्सर निवडलेला आहे. आता आपण बघूयात की नेमकं या विधानांचं उत्तर काय. बेसिकली या क्वेश्चनचं आन्सर आहे 1 नंबर, बरोबर आहे. आता आपण एक्सप्लेनेशनकडे जाऊया थोडं म्हणजे आपल्याला कळायला लागेल की नेमकं काय प्रश्न होता एक्झॅक्टली. बघा, DPSPच्या बेसिक फॅक्टवरती हा प्रश्न होता. कुठल्याही फॅक्टला एक बॅकग्राऊंड असतं, एक एरिया असतो, ज्या एरियामधनं तो
प्रश्न पिक झालेला असतो किंवा पिकअप झालेला असतो किंवा घेतलेला असतो. आता मला सांगा, हा DPSP मधल्या फॅक्टवरनं प्रश्न आले. कुठला आर्टिकल्स किंवा कुठल्या आर्टिकलमधली कुठली कॉन्सेप्ट नाही आहे, जस्ट फॅक्टवरती आलेला आहे. ही एक स्लाईड आहे जे DPSPचे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत. त्यातला पहिला फॅक्ट असा आहे विद्यार्थी मित्रांनो, एक 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 आपण क्लिअर करूयात, काळजी करू नका बिलकुल. बघा, पहिला फॅक्ट असा आहे की BN राव घटनात्मक सल्लागार होते. व्यक्तींच्या जे काही हक्क आहेत त्या हक्काची 2 भागामध्ये विभागणी करावी असं त्यांचं मत होतं. त्यांनी पहिला हक्काचं जी विभागणी आहे त्यांनी सांगितलं, न्यायालयाद्वारा बजावता येतील असे एक भाग निर्माण करा. मग त्याला आपण म्हणतो फंडामेंटल राईट. आणि फंडामेंटल राईटला फंडामेंटल का म्हणलं जातं, बरोबर? तर बघा, फंडामेंटल म्हणजे मूलभूत आणि राईट्स म्हणजे अधिकार. जी मूलभूत आहेत अशी अधिकार आहेत त्यांना फंडामेंटल राईट्स म्हणलं जातं, जी न्यायालयाद्वारे बजावता येऊ शकतात. न्यायालयाद्वारे न बजावता येणारी ही दुसऱ्या प्रकारची राईट्स आहेत, व्यक्तीचीच राईट्स आहेत बेसिकली ही, पण ही राज्यांच्या द्वारे करून घेतली जातात. मग त्यांना म्हणतो आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. आर यू अंडरस्टँड माय पॉईंट? ओके. त्यानंतर बघा, दुसरा फॅक्ट आहे यातला, हे भाग 4 मध्ये आहेत. ऑब्व्हियसली भाग 4 मध्ये आर्टिकल 36 ते 51च्या दरम्यान यांची प्रोव्हिजन किंवा तरतूद दिलेली आहे. ओके. त्यानंतर उगम यांचा विचारला तर तसा विचार केला तर 1935च्या कायद्यामध्ये होती. 1935च्या कायद्यामध्ये आयरिश घटनेमध्ये आली होती. आयरिश घटनेमध्ये स्पेनकडनं आली होती. म्हणजे स्पेनकडनं आयरिश घेतो, आयरिशकडनं 35चा कायदा घेतो आणि 35च्या कायद्यामधनं आपल्या घटनेमध्ये येतात. म्हणून आपण बेसिकली असं म्हणतो की ही आपण आयरिशकडनं घेतलेली आहेत. अगदी बरोबर आहे. आयरिश किंवा आयर्लंड सुद्धा कधी कधी शब्द वापरला जाऊ शकतो, दोन्ही शब्द एकच आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे यातला, सामाजिक आणि आर्थिक. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे किंवा स्थापन करणे हा यांचा उद्देश आहे. आता बघा, राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हा फंडामेंटल राईटचा आपण म्हणूयात की मुख्य उद्देश आहे आणि ते करतं सुद्धा. पुढे आपण त्याबद्दल बोलूयाच वेळ भेटला की. बघा, हे राज्य संस्थेवर नैतिक म्हणजे त्यांची मोरल ड्युटी बनवतं की तुम्ही त्यांची अंमलबजावणी करावं आणि राजकीय बंधने सुद्धा घालण्याचा प्रयत्न करतात ही आर्टिकल. जसं की फॉर एक्झाम्पल बंधने काय आहेत, समजा की सर्वांना रोजगार, काम आणि आपण म्हणूयात की बेकारीच्या काळात भत्ता मिळवून देण्याचं काम आहे. हे त्यांच्यावर नैतिक बंधन आहे. जे बेरोजगार आहेत त्यांना काहीतरी देणं, बरोबर आहे, रोजगार मिळवून देणं, बरोबर, महिलांसाठी चांगलं वातावरण निर्मिती करणं, बरोबर आहे, समान कामासाठी समान वेतन देणं. ही वेगवेगळी नैतिक बंधने आहेत आणि ती त्यांच्यावर राजकीय बंधने सुद्धा आहेत. पण किंवा परंतु त्यांची अंमलबजावणी करणे हे राज्य संस्थेवर बंधनकारक नसते. अंमलबजावणी करावीच लागेल असं बंधनकारक नाहीये ऑब्व्हियसली. आणि यांच्या विरोधात कोर्टात सुद्धा अपील नाही, म्हणजे सरकार जस्ट प्रयत्न करेल. कारण तुम्ही बघा, त्यातलं आपण जेव्हा विचार करतो ना, 37 मध्ये सांगितलेलं आहे सरकार वेगवेगळी ही जी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे ती लागू करण्याचा प्रयत्न करेल असा शब्द वापरलेला आहे. तिकडे तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला नक्की समजून येईल. ओके. पोलीस राज्याच्या ठिकाणी, म्हणजे पोलीस म्हणजे थोडंसं आपण म्हणूयात की पोलीस या शब्दाचा अर्थ हुकुमशाही या अर्थाने घेणं फार गरजेचं आहे इथे. ओके. पोलीस म्हणजे हुकुमशाही या राज्याच्या ठिकाणी कल्याणकारी, म्हणजे जे आपण म्हणूयात की योजनांच्या माध्यमातून जो विकास होतो किंवा कल्याणकारी सरकारच्या बाजूने जो काही विकास होतो त्या पद्धतीचं राज्य निर्माण करणं ही यांचं आपण म्हणूयात की मुख्य काम आहे किंवा मूर्तरूप देतात त्याला. बरोबर आहे ऑब्व्हियसली. आता त्यानंतर फंडामेंटल राईट ही व्यक्तिसापेक्ष आहेत, कारण फंडामेंटल राईट ही व्यक्तीला दिलेली अधिकार आहेत आणि DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी समाजाला, समाज एक सेंट्रल धरून त्यांना दिलेली अधिकार आहेत. म्हणजे कसं की फॉर एक्झाम्पल समाजामध्ये असमानता दूर करणे, संपत्तीचे विकेंद्रीकरण घडवून आणणे, बरोबर, समाजामध्ये आपण म्हणूयात की न्याय वागणूक वगैरे किंवा समाजामधील न्याय प्रस्थापित करणे, या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये बोलाल तेवढं कमीच आहे. ओके. ही समाज सापेक्ष आहेत ऑब्व्हियसली. आता बघा, फंडामेंटल राईटच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज नसते. अगदी बरोबर आहे. फंडामेंटल राईट हा मुळात एक कायदा आहे. त्यांचं उल्लंघन झालं तर तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता, त्यामुळे कायदा करण्याची गरज नाहीये. पण DPSPचा आपण जेव्हा विचार करतो विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी कायदा करावा लागेल. फॉर एक्झाम्पल आपण बरेच कायदे असे केलेले आहेत. समान कामासाठी समान वेतन आहे, इंडस्ट्रियल ऍक्ट आहेत, वेगवेगळे बालकांसाठी आपण म्हणूयात की शोषणापासून बालकांचं संरक्षण, या बाबतीत आपण फंडामेंटल राईटमध्ये जसं बघितलं तसंच बालकांना निरागस व मुक्त वातावरण मिळून देणं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचं तत्व आहे. तिथे सुद्धा वेगवेगळे कायदे करण्यात आलेले आहेत आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून गव्हर्नमेंटनी प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत. आलं लक्षामध्ये? ओके. अंमलबजावणीसाठी कायदा करण्याची गरज असते, अगदी बरोबर आहे. DPSP
हे संसद व कार्यकारी मंडळासाठी, संसद व कार्यकारी मंडळासाठी मित्र मार्गदर्शक तत्वज्ञ आहेत. त्याचं एक कारण एका वाक्यात द्यायचं झालं तर फार प्रतिष्ठित व्यक्तीच्या बोलीभाषेत मी देऊ शकतो की जर सरकारने यांची अंमलबजावणी केली नाही किंवा याकडे दुर्लक्ष केलं तर सरकारला न्यायालयात नसला तरीही जनतेला जाब द्यावा लागेल. जनता त्यांना निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही आणि त्यांची सत्ता जाईल, कारण यातली अशी तत्वे आहेत जी जनतेच्या प्रती काहीतरी दाखवतात नैतिक कर्तव्य, आणि ती जर तुम्ही नैतिकता पूर्ण केली नाही तर जनता तुम्हाला पदावरनं खाली खेचू शकते, सत्तेपासून बाहेर खेचू शकते, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून यात जी काही बोललेली आहे ती मित्र मार्गदर्शक आणि तत्वज्ञ, आपण म्हणूयात की त्यांना एक प्रॉपर डायरेक्शन देण्याचं काम ही तत्वे करतात, ज्या माध्यमातून ती सत्ता काबीज करू शकतात आणि निरंतर ठेवू शकतात. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात की सर्वांना वेतन भत्ते समान वगैरे, महिलांना सुरक्षितता, सर्वांना न्यायाची वागणूक, बरोबर आहे. समाजामध्ये आपण म्हणूयात की इथे दिलेलं आहे बघा, आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित. हे जर सरकार कुठलंही करत असेल तर ऑब्व्हियसली त्या देशामधली जनता कशाला सरकारच्या विरोधात जाईल बरं, नाही जाणार आहे ऑब्व्हियसली. क्लिअर झाले तुम्हाला? म्हणजे ह्या गोष्टी आहेत ज्यातनं आपल्याला समजून यायला हवं की हे असं का शब्द वापरतात. ओके, घटनेच्या सरनाम्यात, इथं सरनाम्यात झाले, सरनाम्यात न्याय, स्वातंत्र्य आणि समता, बंधुता हे आदर्श जे आहेत ते प्रत्यक्षात आणण्याचं काम ही करतात. कारण यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. न्याय म्हणलं तर आपण म्हणूयात की बेसिकली 38मध्ये 38मध्ये न्यायाची व्याख्या दिलेली आहे, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, वेगवेगळी स्वातंत्र्य आणि समता बंधुता या गोष्टी यामधनं सुद्धा काय होतात, प्रत्यक्षात आणल्या जाऊ शकतात. क्लिअर झाले? हे आता आपण जस्ट यांचा फॅक्टचा अभ्यास केला. आता या फॅक्टच्या अभ्यासाच्या आधारित आपण प्रश्न सोडून बघूयात. ही संकल्पना आयरिश संविधानातून घेतलेली, ऑब्व्हियसली बरोबर आहे. यांनी काय विचारलं, योग्य विचारलंय. बघा, प्रश्न सोडवण्याची एक टॅकल करण्याची एक पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवा. ए बरोबर आहे, ठीक आहे. ए ऑप्शनमध्ये पाहिजे, या ऑप्शनमध्ये ए नाही, ठीक आहे. त्यांचा अंतर्भाव घटनेच्या चौथ्या भागात आहे, बरोबर आहे. आर्टिकल नंबर 36 ते 51च्या दरम्यान यांची तरतूद दिलेली आहे, ऑब्व्हियसली ठीक आहे, आपण राईट करणार. आता बघूयात आपण, ब सुद्धा ऑप्शनमध्ये पाहिजे, या ऑप्शनमध्ये ब नाहीये, या ऑप्शनमध्ये ब नाहीये, मग अ आणि ब या पद्धतीने त्यांचं उत्तर असायला हवं. बरोबर आहे? क्लिअर झालं? यस. आता बघा, उत्तर तिसरं का चूक आहे, त्यांची अंमलबजावणी करणे हे राज्य सरकारवर बंधनकारक आहे. बघा, आपल्या स्लाइडमध्ये तुम्ही जेव्हा जाल तिथे मी लिहिलेलं आहे, परंतु त्यांची अंमलबजावणी करणे सरकारवर बंधनकारक नसते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या सरकारसाठी नैतिक आणि राजकीय आपण म्हणूयात की बंधने घालतात किंवा सरकारला सांगतात, पण त्याची अंमलबजावणी करावीच असं कुठंच सांगितलेलं नाहीये. त्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे आणि आपला देश प्रयत्न करत आहे. त्यामुळे हे चूक आहे. कट केला आपण, ठीक आहे. मी एक पर्याय बोललो होतो, हा 3 पर्याय यायला हवा इथं. ती सर्व गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे. इथे तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन असेल, सरांनी तर बोललंच नाहीये, असं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला एकदम डिटेल्समध्ये कव्हर करायचंय. प्रत्येक प्रश्नांचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन देणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये सस्पेन्स असणं सुद्धा फार गरजेचं. बघा, आपण जेव्हा फंडामेंटल राईटचा विचार करतो विद्यार्थी मित्रांनो, इकडे दिसत असेल, इथे बघा, इथे दिसतंय, हा फंडामेंटल राईटचा जेव्हा विचार करतो, फंडामेंटल राईटचं आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे घटनेनीच. समानतेचे आपण म्हणूयात, शोषणाविरुद्धचे अधिकार, हे जे आहे ते यांचं काय केलेलं आहे की एक क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण जे घटनेनीच करून दिलेलं आहे 6 प्रकारे. मुळात 7 प्रकारे होतं, मग त्यातला एक प्रॉपर्टीवाला गेला क्लासिफिकेशनचा, आता 6 उरले. पण तसं DPSPचं मुळात तर घटनेने क्लासिफिकेशन केलेलं नाहीये, म्हणजेच वर्गीकरण करण्यात आलेलं नाहीये. पण बऱ्याच विचारवंतांनी किंवा आपण म्हणूयात की बऱ्याच लोकांनी त्यांचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर आहे. क्लासिफिकेशन मग त्यांनी 3 प्रकारचं केलेलं आहे. समाजवादी, ज्या तत्वामधनं समाज सेंटर ठेवून काही बोललं जातं त्या तत्वांना त्यांनी समाजवादी म्हणलेलं आहे. जी तत्व उदारवादी विचारसरणीशी मिळती जुळती आहे त्या तत्वांना त्यांनी उदारवादी म्हणलेलं आहे. जी गांधीशी म्हणजे ग्रामीण भागाशी गांधीजीचं जास्त जमत होतं अशा भागांशी जास्त बोलतात. जसं की आता 40 ग्रामपंचायत असेल, बरोबर, 43 कामगारांचा सहभाग असेल, 46 मध्ये विकर सेक्शन असतील, 47 मध्ये दारू असेल आणि 48 मध्ये गोहत्या बंदी असेल. हे थोडे गांधीवादी विचारसरणीशी रिलेटेड काही प्रोव्हिजन्स किंवा आपण म्हणूयात की तत्वे आहेत आणि त्यांना गांधीवादी म्हटलं जातं. मग असं म्हणता येईल आपल्याला की ही जी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे ती काही गांधीवादी, काही समाजवादी आणि काही काय आहेत तर उदारमतवादी आहेत ऑब्व्हियसली. आणि ही सर्व मिळून काय आहेत तर DPSP किंवा तत्वे आहेत. मग आपल्याला असं म्हणायला वाव आहे का बरं, असं म्हणायला वाव आहे का की ही सर्व तत्वे काय आहेत, गांधीवादी विचारसरणीवर आहेत? कदापि नाही. त्यामुळे हे चूक झालं. पर्याय विद्यार्थी मित्रांनो ॲक्युरेट आपला पर्याय आलेला आहे 3. चला पुढचा प्रश्न घेऊया. तुमच्या स्क्रीनवरती येईल, तुम्हाला वेळ सुद्धा मिळेल विद्यार्थी मित्रांनो 30 सेकंदाचा, ज्यासाठी तुम्ही स्वतःला टॅली करू शकता. उत्तर काय निवडायला हवं होतं, मी काय निवडले. चला, गेट युअर टाइम प्लीज.
बघा, कॉमेंट्स वगैरे करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. अपेक्षा फार आहे तुमच्याकडनं. मेहनत घेतो यावरती, मेहनतीला काहीतरी तुम्ही आपण म्हणूयात की योगदान म्हणून मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्हाला करावंच लागेल, नाही केलं तरी काय आता, काही म्हणू शकत नाही मी. ओके, गुड. टाइम्स अप. आपण बघूयात काय आहे 1947चा कायदा आहे आणि त्यामुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची विधाने विचारात घ्या. घेतल्याच्या नंतर काय विचारलेलं आहे? बरोबर 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 विचारलेलं आहे. म्हणजे ऑब्व्हियसली सगळ्या पर्यायामध्ये बरोबर कोणता आहे हे बघायचं आहे. बरोबर. आता बघूयात आपण बेसिक की 1947चा कायदा जेव्हा आला, भारत स्वातंत्र्याचा कायदा म्हणतो आपण त्याला, ज्यामुळे भारत आणि पाकिस्तान ही दोन नेशन डिवाइड झाली. संविधान सभेमध्ये बदल करण्यात आला, बऱ्यापैकी ठीक आहे. आता बदल काय झाला बघा. घटना समिती, संविधान समिती आणि घटना समिती एकच नाव आहेत. बरोबर. सार्वभौम बनली. बघा, पहिलं सार्वभौम नव्हती कारण ती ब्रिटिशांच्या तिकडच्या पार्लमेंटच्या कायद्याच्या आधारावर स्थापन झालेली होती. पण आज भारताचा स्वतःचा कायदा होता, भारत एक स्वतंत्र देश होता, त्यामुळे ती सार्वभौम बनली. आणि तिचे अध्यक्ष ऑब्व्हियसली जे होते पूर्वीचे तेच आहेत राजेंद्र प्रसाद. म्हणजे घटना समिती सार्वभौम बनली आणि अध्यक्ष तेच आहेत. त्यानंतर हीच समिती किंवा हीच घटना समिती संविधान सभा म्हणूयात आपण तिला. बरोबर. हे तीन नावं मी मुद्दाम तीन ठिकाणी वापरलेत कारण तिन्ही नाव तुमच्या परिचयाचे असावेत, कारण असे सुद्धा प्रश्न आलेले आहेत. बघा, संविधान सभा ही हंगामी संसद बनली. पुढे चलून हंगामी संसद म्हणजे तात्पुरती संसद बनली आणि संसदेचे त्या काळी किंवा तेव्हा पहिले अध्यक्ष होते जी.व्ही. मावळणकर. बरोबर आहे. आता ऑब्व्हियसली तुम्हाला लक्षात आला असेल प्रश्न काय आहे. सदस्य संख्या 389 वरनं 299 पर्यंत कमी झाली. बघा, सदस्य संख्या 389 होती. बरोबर. 389 मधली आपण म्हणूयात की ब्रिटिश प्रांतमध्ये 296 होती. यातली आपण म्हणूयात ब्रिटिश जी प्रांत होती, आपण म्हणूया ब्रिटिश भारतासाठी ही 296 होती, सॉरी. ओके. आणि प्रांतांसाठी, ब्रिटिश प्रांतांसाठी जी 11 प्रांत होती विद्यार्थी मित्रांनो, जी 11 प्रांत होती त्यांच्यासाठी 292 होती. आणि चीफ कमिशनर प्रांत म्हणूयात आपण किंवा त्यांना आपण म्हणूयात ABCD, अजमेर, बलुचिस्तान आणि कुर्ग आणि डी म्हणजे दिल्ली, या 4 लोकांसाठी 4 होती. ही एकूण झाली 296 आणि प्लस किती होती बरं? 296 आणि प्लस 93 होती जी संस्थानाची होती. काय होती ती? 93 होती संस्थानाची. बरोबर. संस्थानिकांची ही सदस्य संख्या होती मुळात, आणि मग नंतर ती जेव्हा डिवायडेशन ऑफ इंडिया झालं त्यानंतर त्यांची सदस्य संख्या खाली येऊन 299 पर्यंत स्थिर झाली. ओके, इथपर्यंत क्लिअर झाला. आता प्रश्नावरती आपण सोडूयात. संविधान सभा पूर्ण सार्वभौम बनली. ऑब्व्हियसली 47च्या कायद्यानुसार बनली, पहिलंच वाक्य आहे. संविधान सभा ही स्वातंत्र्य भारताची पहिली संसद बनली. पहिली संसद बनली ऑब्व्हियसली, ते सुद्धा खरं आहे. आणि हंगामी बनली, हे सुद्धा खरं आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. बघा, आता अ आणि ब बरोबर इथे चालतं, ठीक आहे. अ ब बरोबर इथे चालतं, ठीक आहे. अ इथे नाहीच आहे, त्यामुळे हे चालणार नाही. अ आणि इथं ब नाहीये, हे चालणार नाही. बघा, 2 ऑप्शन वाचली तुम्ही आणि 50% तुमचं डोक्याचं टेन्शन कमी झालंय. आता तिसऱ्या ऑप्शनकडे मूव्ह करूया. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ, विधिमंडळ याचा अर्थ असा होतो की कायदे बनवणारं मंडळ. विधिमंडळ म्हणजे राज्यामध्ये यायचं नाहीये लगेच. विधिमंडळ याचा अर्थ असा झाला की तिथली पार्लमेंट, कायदे बनवणारी ती संस्था. बरोबर. संस्था म्हणून भरत असेल तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी बघा राजेंद्र प्रसाद. बघा, संविधान सभा जेव्हा घटना निर्मितीचं काम करण्यासाठी भरत असेल किंवा जमा होत असेल तेव्हा तिचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद असायचे. पण जेव्हा ती कायदा निर्मितीचं काम किंवा विधिमंडळ संस्था म्हणून काम करते, विधी म्हणजे कायदा आणि मंडळ म्हणजे कायदा बनवणारं एक मंडळ, आणि त्या मंडळाचा अध्यक्ष मग जी.व्ही. मावळणकर. आलं लक्षामध्ये? ओके, हां, बरोबर. मग हे विधान चुकीचं आहे. हे विधान चुकीचं आहे याचा अर्थ असा झाला की क ऑप्शनमध्ये नको, या ऑप्शनमध्ये क का आलेला आहे, त्यामुळे हा ऑप्शन कट झाला. बघा, 3 विधाने वाचली मी आणि ॲक्युरेट उत्तरापर्यंत पोहोचलो. ही आपल्या लेक्चरची स्ट्रेंथ आहे विद्यार्थी मित्रांनो. या सिरीजमधलं हे लेक्चर 2 आहे. असे भरपूर लेक्चर येणार आहेत. सो आत्ताच्या आत्ता तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. ओके, संविधान सभेची सदस्य संख्या विद्यार्थी मित्रांनो 389च्या तुलनेत 299 पर्यंत खाली आली. हे बाय डिफॉल्ट बरोबर आहे, तुम्हाला चेक करायची गरज नाहीये परीक्षा हॉलमध्ये, कारण यात बाय डिफॉल्ट बरोबर करून सांगितलेलंच आहे. कारण तुम्हाला पर्याय निवडावा लागणार आहे. अ, ब आणि ड बरोबर आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूया. आय होप तुम्हा सर्वांना समजलं असेल तर नक्की मला कमेंट्स करून कळवा. मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहत आहे. काय जुळत नाहीये याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ऑब्व्हियसली परंपरेनुसार तुम्हाला आणखी 30 सेकंदाचा वेळ देऊयात. थोडंसं ॲझम्पशन माइंडमध्ये करून ठेवा, नंतर मी बोलणारच आहे.
गुड. चला आपण प्रश्न कव्हर करूयात, व्यवस्थित कव्हर करूयात की नेमकं काय म्हणायचं आहे. बघा, जेव्हा केव्हा घटना आपली निर्मिती झाली, बरोबर, त्यांच्यासाठी काही इनिशियल फॅक्ट आहेत किंवा घटना समितीने ज्या काही गोष्टी घडवलेल्या आहेत त्यासाठी ॲक्शन घेतलेली आहे किंवा प्रस्ताव मांडलेले आहेत, मान्यता वगैरे, समित्या वगैरे, या गोष्टींच्या एक डेट्समध्ये फॅक्ट तयार होतात तुमच्याकडे. मग त्याला मी म्हणलेलं आहे घटना समिती IMP फॅक्ट, जे की लक्षात असणं फार गरजेचं आहे. त्या बघायला गेलं तर डेट आहे, पण त्या माहिती असणं फार गरजेचं आहे. अगदी सोपं आहे. 9 डिसेंबर 2046ला पहिली बैठक भरली. लगेच 2 दिवसानंतर अध्यक्ष निवड झाली. कारण बघा, 2 दिवसानंतर अध्यक्ष का निवड झाली? 9 डिसेंबरला जेव्हा बैठक भरली तेव्हा तात्पुरते अध्यक्ष होते, बरोबर आहे. आणि नंतर 11 डिसेंबरला परमनंट अध्यक्षांची निवड झाली आणि 13 डिसेंबरला उद्दिष्टांचा ठराव मांडला. हे 9, 2, 11 आणि 2, 13 इथपर्यंत क्लिअर झालं. हा एक गॅप मिटलेला आहे, पहिल्यांदा लक्षात ठेवा. थोडंसं आपल्याला माइंडला एक आपण म्हणूयात की फ्रेमिंग किंवा आपण म्हणूयात टेक्निक्स प्रोव्हाइड करावं लागते, तेव्हा माइंड जास्त सपोर्ट करतं फॅक्ट्स लक्षात ठेवण्यासाठी. बघा, हाच ठराव पुढे 22 जानेवारी म्हणजे पुढल्या वर्षी 1947ला ठराव मान्य करण्यात आला. ठीक आहे. आता बघा, राष्ट्रध्वज मान्यता 22 जुलै. बघा, राष्ट्रध्वज मान्यता 22 जुलैला का देण्यात आली? कारण ऑगस्टमध्ये आपल्याला झेंडावंदन करायचं होतं आणि जर झेंड्यालाच मान्यता नसेल तर ऑगस्टमध्ये झेंडावंदन कसं करायचं? त्यामुळे 22 जुलैला मान्यता देऊन ठेवली, कारण 15 ऑगस्टला आपल्याला झेंडा स्थापन करावा. म्हणून आपण 15 ऑगस्टला झेंडा स्थापन करू शकलो, बरोबर आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. या फॅक्टला लक्षात ठेवा. आणि त्यावरनं आपण असं म्हणूयात की स्वातंत्र्य झाला की नंतर मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. हे 4 फॅक्ट एकत्र बघा. कसे एकत्र करायचे बघा फॅक्ट्स. 22 म्हणूयात की 22 आपण 1ला काय दिलं? मान्यता दिली, बरोबर आहे. 22/1ला. त्यानंतर 22/7ला म्हणजे 22 जुलैला झेंड्याची मान्यता दिली. त्यानंतर आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य झालो आणि 29 ऑगस्टला काय केलं? बरोबर, 29 ऑगस्ट 47ला मसुदा समितीची स्थापना केली. इथपर्यंत क्लिअर झाला. हा 4 जणांचा फॅक्ट आहे यामध्ये. आता पुढे बघूयात की 24 मे 1949ला राष्ट्रकुल सदस्यत्व याला मान्यता देण्यात आली आणि 24 नोव्हेंबर 1949ला पहिल्यांदा सिग्नेचर. याचा अर्थ पहिल्यांदा मी लिहिले, याचा अर्थ दुसऱ्यांदा सुद्धा सिग्नेचर झालेले आहेत असा निघतो. त्यामुळे पहिल्यांदा सिग्नेचर करण्यात आल्या, बरोबर. कारण बघा, 26 नोव्हेंबरला आपल्याला काय घटना लागू करायची होती अंशकालीन, त्यामुळे तिथेच पहिल्यांदा सिग्नेचर तरी करावी लागतील. घटना एवढी मोठी आहे, लागू करायची आहे, साईन झाल्याशिवाय कसं काय लागू करणार? त्यामुळे 24/11ला त्यावरती काय झालं? सिग्नेचर्स करण्यात आल्या पहिल्यांदा. आणि 26 नोव्हेंबर 1949ला अंशकालीन म्हणजे आपण म्हणूयात की छोटीशी घटना किंवा त्यातले काही आर्टिकल्स, ते आपण डिटेल्समध्ये पुढे कव्हर करणार आहोत. जेव्हा तसा प्रश्न येईल तेव्हा अगदी डिटेल्समध्ये मी कव्हर करेल. आणि लागू करण्यात आली आणि जनतेने स्वतःच प्रत अर्पण केली, असं या आपण म्हणूयात की या डेटचं हे महत्त्व आहे. आत्ता आपण या डेटला काय म्हणतो बरं? आपण म्हणूयात की आत्ता आपण म्हणतो, आत्तापर्यंत विधी दिवस म्हणायचो, आत्ता आपण संविधान दिवस म्हणतोय, बरोबर आहे. 2015 पासून 24/1 याचा अर्थ झाला 24 जानेवारी 1950. आता बघा, डायरेक्ट आपल्याला पूर्ण घटना लागू करायची होती. त्यापूर्वी काही म्हणजे 2 दिवसांनी 26 जानेवारीला पूर्ण लागू करायची होती. अंतिम सिग्नेचर करण्यात आल्या, अगदी बरोबर आहे. त्यानंतर राष्ट्रगीत मान्यता देण्यात आली. आतापर्यंत राष्ट्रगीत मान्यता नव्हती, फक्त झेंडावंदन झालं होतं पण राष्ट्रगीत मान्यता नव्हती. म्हणजे पहिला फॅक्ट या डेटचा, दुसरा फॅक्ट आणि तिसरा फॅक्ट काय? राष्ट्रगान. राष्ट्रगीत म्हणजे जनगण मन आणि राष्ट्रगान म्हणजे वंदे मातरम, बरोबर आहे. यांना सुद्धा मान्यता देण्यात आली आणि भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. ही झाली 24. आता बघा, राजेंद्र प्रसाद यांची निवड का करण्यात आली? कारण आपण या दिवसापासून प्रजासत्ताक झालो, म्हणजे प्रजेची सत्ता आहे, बरोबर. प्रजेची सत्ता आहे आणि प्रजाद्वारे इनडायरेक्टली निवडून आलेला व्यक्ती आहे, तो राष्ट्राचा प्रमुख आहे, म्हणजेच कोण? राष्ट्रपती. आणि राष्ट्रपतीची निवड झाली आणि त्या दिवशी आपण प्रजासत्ताक झालो, कारण प्रजेची सत्ता आहे आणि त्या सत्तेचा मालिक कोण आहे? तर प्रजाद्वारे इनडायरेक्टली निवडून दिलेला व्यक्ती आहे, ज्याला आपण राष्ट्रपती म्हणतो. क्लिअर झालं इथपर्यंत? आता जाऊयात आपण प्रश्नाकडे. फार मजा येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 9 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 13 डिसेंबर. ठीक आहे, आपली एक डेट आलेली 11 डिसेंबर. 11 डिसेंबरला काय झाले विद्यार्थी मित्रांनो? जी तात्पुरती अध्यक्ष होती त्या ठिकाणी परमनंट अध्यक्ष निवडण्यात आली आणि 13 डिसेंबरला काय केलं? पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. त्यामुळे ही डेट जुळत नाहीये. पर्याय क्रमांक 1 उत्तर करा आणि पुढे चला. डोंट वेस्ट युअर टाइम इन एक्झाम हॉल. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रश्नांसाठी तुम्हाला बोनस मार्क आहेत आणि टाइम सुद्धा बोनसमध्ये मिळणार आहे तुम्हाला.
बघा 29 ऑगस्टला आपण ऑब्व्हियसली मसुदा समिती सांगितलं होतं, भारत देश स्वातंत्र्य झाला. 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत केले, आधी अधिनियमित करून स्वतःच प्रतार्पण केली. अगदी बरोबर आहे. त्यानंतर 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमता संविधानावर, बघा अंतिमता म्हणजे याचा अर्थ दुसऱ्यांदा झाला, यापूर्वी सुद्धा अंतिमताच्या पूर्वी अंतिम म्हणजे शेवटी सिग्नेचर केले, असं याचा अर्थ आधी कधीतरी केले आहेत, म्हणजे पहिल्यांदा सिग्नेचर केलेले आहेत, ती सुद्धा एक वेगळी कॉन्सेप्ट आहे. आणि दुसऱ्यांदा किंवा अंतिमता सिग्नेचर केल्या ही सुद्धा एक वेगळी कॉन्सेप्ट आहे. आयोगाने इथं तुम्हाला उत्तरामध्ये फसवलेले, गेल्या वर्षीचा प्रश्न आहे या. क्लिअर झालंय. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जर उत्तर माहिती नसेल तर परत 1 आणि 4 मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं माइंडमध्ये. बट आय होप आता तुमच्या माइंडमध्ये काही कन्फ्युजन नाही आहे. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न घेऊयात आत्ता. बघा काही कन्फ्युजन असेल तर याची स्क्रीनशॉट घेऊ शकता, तुमच्याकडे स्क्रीनशॉट आहे तर तुम्हाला परत रिव्हिजन करायला सोपं जाईल. हां, तुम्हाला काही अडचणी असतील, काही स्क्रीनशॉट वगैरे हवे असतील, PDF वगैरे, तर तुम्हाला मेसेज करा, बघूयात आपण काय करता येईल त्याबद्दल. पुढचा प्रश्न आहे तुमच्या. चला तुम्हाला या प्रश्नासाठी सुद्धा काही वेळ देतो. काउंटडाऊन इकडे स्टार्ट झालेला आहे. त्यानिमित्ताने मला सुद्धा वेळ मिळतो प्रश्न वाचायला. बघा एकदम सायलेंटली जायचंय, सायलेंटली जायचं आहे, कारण गडबड करून काही होत नाहीये. अशा गोष्टींना खूप धैर्याने सोडवावं लागतं, एवढं सोपं काम नाहीये. प्रश्न व्यवस्थित समजून घेणं फार गरजेचं आहे. हा चला, राज्य विधिमंडळाने संमत केलेले. आता इकडे बघा एक विधानसभा असते किंवा आपण म्हणूयात विधिमंडळ आहे किंवा स्टेट असेंब्ली आहे. या स्टेट असेंब्लीमध्ये बिल मांडले जातात. बिल मांडल्याच्या नंतर स्टेट असेंब्लीमध्ये कधी आपण म्हणूया जनरली एकच विंग असतं, विधानसभा, आणि दुसरं विंग असू शकतं विधान परिषद. बरोबर आहे. आणि या दोघांनी बिल पास केल्याच्या नंतर इकडे बिल गव्हर्नर पास करतात आणि मग ते कायदा होतं. इथपर्यंत ठीक आहे. पण काय होतं की आपण असं म्हणूयात की आपल्या घटनेनुसार गव्हर्नरला राज्याचे बिल राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी राखून ठेवण्याचा अधिकार दिलेला आहे, म्हणजे राष्ट्रपतीच्या विचारार्थ किंवा पुनर्विचारात राखून ठेवू शकतात. इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघा राष्ट्रपती विधेयकाला काय करतात. आता बघा राष्ट्रपतीला राखून ठेवले, राष्ट्रपती काय ॲक्शन घेऊ शकतात. आता त्यावरती आपल्याला आर्टिकल नंबरमध्ये 200 आणि 201 मध्ये जावं लागेल. बेसिक आपण जेव्हा विचार करतो तेव्हा PD साठी बिल एखादं राखून ठेवणे. बघा बेस आधी समजून घ्या व्यवस्थित. बेस या क्वेश्चनचा आहे राज्य विधिमंडळ बिलावर PDचे राईट्स काय आहेत, की PD म्हणजे राष्ट्रपती असतो माझ्या भाषेमध्ये. बघा 200 आर्टिकल सांगतं की PD साठी बिल राखून ठेवणे. कोण राखून ठेवतो. 200 मध्ये सांगितलेलं आहे राखून ठेवणारा गव्हर्नर. कुणासाठी राखून ठेवतो. PD साठी म्हणजे राष्ट्रपतीसाठी. आणि कुठल्या आर्टिकलने हा राईट्स दिलेला आहे तर 200 आणि 201 मध्ये सुद्धा कन्फ्युजन करून प्रश्न फिरवलेला आहे. मुळात हा अधिकार हा गव्हर्नरचा विवेक अधिकार आहे. बघा इथे समजून घ्या व्यवस्थित. विवेक अधिकार असं तुम्हाला म्हणता येईल आणि हा शब्द परीक्षेत विचारला जाऊ शकतो. इथे म्हणलं जातं स्वविवेक अधिकार नाही, तर आपल्याला म्हणायचं हो 100% खरं आहे, स्वविवेक अधिकार आहे. दुसरा पॉईंट काय आहे यामधला, एकदा का हे बिल गव्हर्नरनी किंवा राज्यपालांनी राष्ट्रपतीसाठी राखून ठेवले की राज्यपालाचा रोल संपतो. राज्यपाल तिथे इंटरफेरन्स करत नाही. मग राष्ट्रपती आणि ते राज्याचं विधिमंडळ दोघं पाहतील त्या बिलाचं काय करायचं. आता आपण सुद्धा बघूया त्या बिलाचं काय होतं. पण एक मुद्दा महत्त्वाचा लक्षात ठेवायचा, जसं की हा पिन पॉईंट आहे असं म्हणा, की जेव्हा केव्हा एखादं बिल आहे आणि ते जर हायकोर्टवर परिणाम करणार असेल तर ते बिल कंपल्सरी आपण म्हणूयात की राष्ट्रपतीसाठी राखून ठेवणं गरजेचं आहे. ओके, हे आर्टिकल 200 जे होतं ते जम्मू काश्मीरला लागून होतं. आज परिस्थिती अशी आहे की जम्मू काश्मीरच नाही आहे, त्यामुळे तो मुद्दा कट झालेला आहे. बरोबर. आता बघा 201 मध्ये काय होतं, जेव्हा 200 नुसार काय केलं बघा, कोइन्सिडन्स समजून घ्या आधी व्यवस्थित. बघा PD साठी बिल राखून ठेवलं. कुणी राखून ठेवलं. गव्हर्नरनी वापर काय केला, पाठवलं बिल पाठवण्यासाठी वापर काय केला 200 आर्टिकलचा. आता PD या बिलावर मान्यता जे देतात ते 201 नुसार देतात. आता 201 नुसार हे काय करू शकतात बघा, राज्य बिलावर PD मान्यता. PD मनी बिल म्हणजे मनी बिल म्हणायचं आहे मला इथे, असेल तर परत करू शकत नाहीत. एक तर मान्यता द्यावी लागेल किंवा तसंच ठेवू शकतात. बरोबर आहे. म्हणजे मनी बिल किंवा आपण म्हणूयात की धन विधेयक परत करू शकत नाही. इतर बिल कितीही वेळा परत करता येतात. म्हणजे असं नाहीये की एकदाच करू शकतो, दोनदाच करू शकतो, कितीही वेळेस अनलिमिटेड वेळेस राज्याचं बिल राष्ट्रपतींना परत करता येतं. असं केंद्राचे बिल करता येत नाही त्यांना. बरोबर आहे. परत केलेल्या बिलावर 6 महिने किंवा 6 महिन्यात पुनर्विचार करायला हवा.
बरोबर. आता परत केलेल्या बिलावर कोणी असं विचारलं तर इथे विधानसभा लिहायचं आहे, कारण मी अगदी शॉर्टकटमध्ये सांगत असतो, कारण मग पूर्ण जर आपण घ्यायला गेलो इथे तर पूर्ण स्लाईड भरेल. बरोबर. परत केलेल्या बिलावर, आता परत हे बिल कोणाला करणार आहेत बरं, लॉजिक समजून घ्या. परत हे बिल विधिमंडळाकडे पाठवणार आहेत आणि आलेल्या बिलावर विधिमंडळाने 6 महिन्यामध्ये पुनर्विचार करणे फार गरजेचं आहे. कोणी पण इथे विधिमंडळाने, पॉईंट शुड बी नोटेड, आय विल बी डिस्कस इट. ओके. राष्ट्रपतीवर वेळेचे कुठलेही बंधन नाहीये, म्हणजे राष्ट्रपतीने 3 महिन्यात मान्यता द्यावी, 6 महिन्यात मान्यता द्यावी, 5 महिन्यात मान्यता द्यावी, असं कुठलंही बंधन राष्ट्रपतीवर टाकण्यात आलेलं नाही. हे झालं बिलाला मान्यता देण्यासंदर्भात, हे झालं बिल राखून ठेवण्यासंदर्भात. आता ऍक्च्युअली बघूयात की प्रश्नात काय विचारलेलं आहे. आता बघा, प्रश्नामध्ये काही अवघड नसणार आहे. विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. बरोबर आहे. विधेयकाला मान्यता देतील, समजा मनी बिल असलं तरी एक तर मान्यता देतील किंवा राखून ठेवतील, परत पाठवू शकत नाहीत. बरोबर आहे. आणि इथे म्हणलं पण नाहीये परत पाठवू शकत नाही असं. मान्यता देऊ शकतात, एक मुद्दा बरोबर आहे. राखून ठेवू शकतात, दुसरा मुद्दा सुद्धा बरोबर आहे. ऑब्विसली प्रश्न अगदी बरोबर आहे. चला दुसरा मुद्दा बघूयात आता, की आता काय विचारलंय, बरोबर विचारलेलं आहे. बरोबर जर विचारलेलं आहे तर सर्व ऑप्शनमध्ये इथे ए होतं. एक मेन मुद्दा सांगतो, कधी विद्यार्थी मित्रांनो जर चारही ऑप्शनमध्ये ए असेल तर ए वाचण्याची गरज नाहीये. दिस इज द बाय डिफॉल्ट राईट. ओके. आता बघा, राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात. राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात, इथे सुद्धा बरोबर आहे. जर त्यांनी पर्टिक्युलर मनी बिल सुद्धा राज्य विधिमंडळाकडे परत पाठवू शकतात असं विचारलं असतं तर वेगळा विचार करण्याची गरज पडली असती, पण हे बाय डिफॉल्ट बरोबर आहे. आता बघा, राष्ट्रपतीकडून, म्हणजे ब बरोबर आहे. सर्व ऑप्शनमध्ये आपण म्हणूयात की या ऑप्शनमध्ये ब नाही, सोडून द्या. आता राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर, ठीक आहे, राष्ट्रपतीकडनं राज्याकडे परत आलेलं बिल आहे. राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात, बघा, राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात नाही तर 6 महिन्यामध्ये पुनर्विचार केला पाहिजे. आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले, म्हणजे पुनर्विचार सुद्धा केला आणि ते मंजूर केलं, तर राष्ट्रपतीवर त्या संमती देणे बंधनकारक आहे. बघा, मुळात 2-3 पॉईंटमध्ये इथं मिस्टेक आहे. एक तर परत केलेल्या बिलात इथं 6 महिने पाहिजे. दुसरा मुद्दा, परत मंजूर केल्याच्या नंतर राष्ट्रपतीला संमती देणे बंधनकारक नाही असा मुद्दा पाहिजे होता. त्यामुळं वाक्याचा आपण म्हणूयात हा पूर्वार्ध आहे वाक्याचा, हा मध्यार्ध आहे आणि हा उत्तरार्ध आहे. बघा, पूर्वार्ध वाक्याचा बऱ्यापैकी बरोबर आहे, मध्यार्ध आणि उत्तरार्ध मध्ये वाक्याच्या मिस्टेक आहे. त्यामुळे हा ऑप्शन लागू होत नाही, कारण आपल्याला विचारलंय बरोबर काय आहे. त्यामुळं आपण सरळ सरळ काय करूयात, क ऑप्शन बाहेर काढूयात. आता बघा, क ऑप्शन हा मी बाहेर काढला ऑब्विसली. आता आपल्याला ड सुद्धा वाचावं लागेल. आता अ आणि ब जर ऑप्शनमध्ये हवं असेल मला, अ आणि ब, तर या ऑप्शनचा संबंध येऊ शकतो, कारण अ आणि ब आहे. ड वर आपल्याला आपल्याला प्रश्नाचं उत्तर ड वर येणार आहे. आता बघा, विचारार्थ परत आलेले विधेयक, विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले, विचारार्थ जे बिल गेलं होतं ते परत आलं आणि परत पुन्हा मंजूर केले, तर राष्ट्रपतीने त्या 6 महिन्याच्या कालावधीत संमती देणे किंवा दिली पाहिजे. ऑब्विसली हे सुद्धा चूक आहे. 6 महिन्याचा असा काहीही रूल नाहीये. राष्ट्रपती कितीही दिवस कितीही वेळेस बिल परत पाठवू शकतात. फक्त एक अपवाद आहे, लक्षात ठेवायचं, ते मनी बिल असेल तर त्याला मान्यता देऊ शकतात, मान्यता रोखून ठेवू शकतात, परत पाठवू शकत नाहीत. आय यू अंडरस्टँड माय पॉईंट. यापेक्षा वेगळं काही नव्हतं. जी राज्याची बिल होती 200 आणि 201 आर्टिकलनुसार कंपॅरिझन तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, ड सुद्धा चूक आहे, क सुद्धा चूक आहे, अ आणि ब बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 ॲक्युरेट उत्तर होतं. दॅट्स इट. एवढं सिंपल आहे. यापेक्षा जास्त अवघड काही नाहीये, थोडंसं सिंपल गोष्टी आहेत. कॉम्प्लिकेशन्स माइंडमध्ये ठेवू नका. बघा, नवीन राज्याची निर्मिती करायची आहे, त्यावरती प्रश्न आलेला आहे. व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आपण एक्सप्लेनेशनकडे डायरेक्ट जाऊयात. काय आहे बघूयात. अगदी एक्सप्लेनेशन 2 राज्याच्या तरतुदीबाबत, आर्टिकल 2, आर्टिकल 3 आणि आर्टिकल 4 माहिती असणं फार गरजेचं आहे. एक मध्ये नावं वगैरे दिली आहेत. बघा, जेव्हा केव्हा आपण आर्टिकल 2चा उल्लेख करतो, भारतीय संघराज्यात योग्य अटीवर नवीन राज्य दाखल करून घेणे. बघा, भारतीय संघराज्य याचा अर्थ काय झाला, की समजा हा आपला काय म्हणूयात आपण, आता मॅप आपण असा मॅप सॉरी मॅप हा असा आपण केला होता, मॅप असा इंडिया आहे म्हणूयात, असा कन्सिडर करा. सॉरी फॉर दॅट गाईज. ओके, या इंडियामध्ये एखादा भाग ॲड करायचा आहे, एखादा भाग ॲड करायचा आहे, म्हणजे इंडिया हा संघराज्य आहे, यात भाग एखादा ॲड करायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये काय करावं लागतं, किंवा अशा परिस्थितीमध्ये 2 आर्टिकल यूज करावं लागतं. काय करावं लागतं, 2 आर्टिकल यूज करावं लागतं. म्हणजेच काय, भारतीय संघात जे फेडरल आहे, आपला जो संघ आहे युनियन ऑफ स्टेटचा, त्यात नवीन राज्य समाविष्ट करून घेणे. अस्तित्वात असलेले याचा अर्थ आपल्या
आपण म्हणूयात की आपल्या संघराज्याच्या बहिर्गत भागात अस्तित्वात होती. फॉर एक्झाम्पल आपलं इथं दादर नगर हवेली, पुदुचेरी वगैरे किंवा आपण म्हणूया दमन दीव हे सर्व अस्तित्वात होते, पण आपल्या संघराज्या अंतर्गत नव्हते. ती कुठल्या तरी देशाची एक वसाहत म्हणून तिकडे अस्तित्वात होती. त्यांना आपण अस्तित्वात आणलं नाहीये, तर अस्तित्व असलेल्या व्यक्तींना आपण काय केलेलं आहे तर मध्ये घेतलेलं आहे आपल्या संघराज्यामध्ये. म्हणून त्यासाठी आपल्याला 10वी 12वी आणि 14वी दादर नगर हवेली, दमन दीव आणि पुदुचेरी यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली, जी कधी काळी भारताच्या संघराज्याची भाग नव्हती. त्यांना भाग बनवायचं होतं, त्यामुळे 2 नुसार बिल मांडावं लागलं आणि घटना दुरुस्ती करून त्यांनाच भारतीय संघराज्या अंतर्गत दर्जा देण्यात आला. कळलं तुम्हाला? म्हणजे 2चं एका वाक्यात सांगायचं झालं तर भारतीय संघराज्यात योग्य अटीवर नवीन राज्य दाखल करून घेणे. मग ते अस्तित्वात असलेले सुद्धा असू शकते किंवा नवीन राज्याला संघराज्या अंतर्गत प्रस्थापित करणे म्हणजे अस्तित्वात नसलेले एखादे तिकडे सुद्धा अस्तित्वात नाहीये त्याला संघराज्या अंतर्गत घेणे आणि अस्तित्वात आणणे. पण या आर्टिकलसाठी किंवा अशा पद्धतीचा जर बदल करायचा असेल संघराज्या अंतर्गत तर त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते. हे झालं आर्टिकल नंबर 2. कारण आर्टिकल नंबर 2 कळेल तेव्हा खरं 3 कळेल. 3चं काय आहे की भारतीय संघराज्या अंतर्गत म्हणजे भारतीय संघराज्या अंतर्गत फॉर एक्झाम्पल हा आपला इंडिया आहे, बरोबर. या इंडियाच्या अंतर्गत जी गोष्ट आहे, समजा हे स्टेट आहेत, या स्टेटचं काय करायचंय तुम्हाला रिऑर्गनायझेशन करायचंय, तेव्हा आर्टिकल नंबर 3चा वापर होतो. पुनर्रचना करणे किंवा रिऑर्गनायझेशन करणे. आता कंडिशन आहेत यासाठी बेसिकली 2-3 कंडिशन महत्त्वाच्या आहेत. बिल राष्ट्रपती पूर्वसंमतीनेच मांडावं लागेल. ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे बिल आपल्याला संसदेत मांडावं लागणार आहे. संसदेमध्ये हे बिल बघा, हे बिल जेव्हा संसदेत मांडलं जातं ते बिल लोकसभा किंवा राज्यसभा दोन्हीकडेही मांडलं जाऊ शकतं. आर यू अंडरस्टँड माय पॉईंट? ओके. आता बिलाचा दुसरा पॉईंट काय, बिल संबंधित राज्याचा दृष्टिकोन घेण्यासाठी त्या राज्य विधिमंडळाकडे पाठवणे गरजेचं आहे, पाठवलं जातं. बट मी ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे नो राईट्स. नो राईट्सचा म्हणण्याचा अर्थ काय, पाठवणे एक फॉर्मॅलिटी आहे, राज्यांना विशेष अधिकार काही नाही. एक राज्य म्हणले की नाही आमचं बदल करायचा नाही, आमच्यामध्ये चेंजेस करायचे नाहीये, तर त्यांच्यामुळे काही अडून राहत नाहीये, म्हणून नो राईट्स आहेत त्यांच्याकडे. जास्त राईट नाही, जस्ट दृष्टिकोन. आणि जो काही दृष्टिकोन राज्यांनी मांडलाच आणि समजा पिढी राष्ट्रपतीकडे गेलाच तर तो दृष्टिकोन सुद्धा पालन करणे संसदेवर म्हणा किंवा अल्टिमेटली राष्ट्रपतीवर म्हणा बंधनकारक नाहीये. आणि या 2 घटना दुरुस्ती आपण म्हणूया ही 2-3 तरतुदी ज्या आहेत त्या 5वी घटना दुरुस्ती 1952 ला करण्यात आल्या. कारण त्यांना माहिती होतं पुढे जाऊन आपल्याला मोठ्या प्रमाणात राज्याचं रिऑर्गनायझेशन करायचं आहे आणि राज्यांना आज आपण एक शाश्वती देऊयात की राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने बिल थोडंसं राज्य सुद्धा ग्रेट फील करतील. ओके. बघा, नोट एक लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. जेव्हा केव्हा युनियन टेरिटरीज असेल म्हणजे आपण म्हणूयात केंद्रशासित प्रदेश असतील तिथे किंवा त्यांचं काही चेंजेस करायचं असेल, त्यांच्या आपण म्हणूयात बाउंड्री असेल, आता चेंजेस बद्दल सुद्धा खाली बोलणारच आहे मी, बिल पाठवण्याची गरज नाहीये त्यांच्यासाठी. राज्य असेल तरच बिल पाठवायचं, युनियन टेरिटरीज किंवा केंद्रशासित प्रदेश असेल तर त्यांच्यासाठी बिल पाठवण्याची गरज नाही. आता चेंजेस काय होऊ शकतात बघा, क्षेत्रावरनं विचार केला वाढवलं जाऊ शकतं, कमी केलं जाऊ शकतं, ठीक आहे. सीमामध्ये विचार केला, सीमामध्ये बदल केला जाऊ शकतो, बरोबर आहे. नावात बदल केला जाऊ शकतो आणि एका राज्याचा भाग तोडून दुसऱ्या राज्याला देणे आणि दुसऱ्या राज्याचा भाग तोडून तिसऱ्या राज्याला देणे असं सुद्धा करता येऊ शकतं. म्हणजे आपण म्हणूयात की सीमामध्ये बदल केला जाऊ शकतो. क्लिअर झाले सर्वांना? आता आपण प्रश्नाकडे जाऊयात, त्यापूर्वी एक स्लाइड आधी क्लिअर करूयात. आर्टिकल नंबर 4 काय म्हणतं. आर्टिकल नंबर 4 बेसिकली सांगतं की कलम 3 नुसार म्हणजे तुम्ही संघराज्या अंतर्गत जो काही बदल केलेला आहे तो बदल किंवा तो मांडलेलं बिल मुळात एक तर घटना दुरुस्ती करण्याची गरज नाहीये सांगितलेलं आहे. घटना दुरुस्ती करण्याची गरज नाही म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुम्हाला भाग 20 कडे जायचं नाही, आर्टिकल 368 वापरायचं नाहीये. बरं ठीक आहे. बिल साध्या बहुमताने पास होईल. बघा, साध्या बहुमताने म्हणजे 50% प्लस 1 आपण म्हणूयात की 50%च्या प्लस वोटिंगने ते पास झालं तरीही चालतं. म्हणजे जसे साधारण बिल संसदेमध्ये पास होतात, जसे की आपण म्हणूयात की हुंडाबंदी विधेयक वगैरे हे बिल जसे पास होतात त्याच पद्धतीने ते बिल सुद्धा पास केलं जाईल. आता बघूया यानुसार केलेला बदल हा घटना दुरुस्ती समजण्यात येणार नाही. याचं काही नाहीये, याचाच हा दुसरा भाऊ आहे किंवा दुसरा मिनिंग आहे. घटना दुरुस्ती करण्याची गरज नाही कारण ते घटना दुरुस्ती समजण्यात येणार. त्याचं व्हॅलिड रिझन आहे की ते बिल साध्या बहुमताने होतं. आणि बेसिक मग आपण जाऊया 368 मध्ये 2 प्रकारच्या घटना दुरुस्ती आहे. स्पेशल मेजॉरिटी म्हणूयात आपण आणि दुसरी आहे स्पेशल मेजॉरिटी विथ हाफ स्टेटची सिंपल मेजॉरिटी आहे. सिंपल मेजॉरिटी बरोबर आहे. ही 2च प्रकारच्या घटना दुरुस्त्या 368 अंतर्गत येतात आणि दुसरी जी साध्या बहुमताची जी घटना दुरुस्ती ती 268 बोललो मी मगाशी, 368 अंतर्गत येत नाही. क्लिअर झाले सर्वांना? इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आय होप तुम्हा सर्वांना समजलं असेल. जर काही अडचणी असतील, आता बघा थोडंसं कम्फर्टेबलनेस यूट्यूबबद्दल नाही आपल्याला, बाकीच्या ठिकाणी आपले लेक्चरसुद्धा होतात आणि ऑब्व्हियसली महत्त्वाचं बोलायचं जर झालंच एका वाक्यामध्ये
तर कुठलीही गोष्ट आपल्याकडे क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे, त्याबद्दल निशंक राहा. थोडासा वेळ जाईल विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं आपण सुद्धा सेटअप वगैरे या गोष्टीमध्ये मी थोडासा बिझी आहे, की लेक्चर्स किती होतील गॅरंटी नाही आहे. पण आय होप ही सिरीज मी कंप्लीट करेन. पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफीसाठी आय थिंक करू शकतो मी. तर ते करेल मी नक्की आणि बाकीचं करंट अफेअरवरती आपण लेक्चर घेऊयात. वन्स अगेन थँक्यू सो मच. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कुठे जायचं नाही आहे, पूर्ण व्हिडिओसुद्धा पाहायचा आहे आणि तुम्ही प्लीज तुमच्या एका तरी मित्रांना शेअर करा. त्याचं कारण असं आहे की तुमच्यातनं जी मला मिळणारी एनर्जी आहे ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. खरंच आवडत नसेल तर मग करू नका, पण आवडत असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवर्जून तुमच्या कमेंटची मी वाट बघतोय. कमेंट्स करायला मात्र विसरू नका. थँक्यू सो मच. गुड नाईट.